जिजाऊने पहिलेच ठरवले होते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धरी, ऐसी वर्णी येवी मातेची थोरी, शेकडो गृहिणी. सज्जनो, आई आपले पहिले गुरु आहे. आईच्या मध्ये जगात कोणीही काढू शकत नाही. पेनाचे क्षण संपेल परंतु आईची मोती संपणार नाही. सज्जनो, आई ही देवाचे दुसरे रूप आहे. आई घराचं मागण आहे तर वडील घराचे अस्तित्व आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. सेवेने मनाची शुद्धता होते आणि पवित्र झालेल्या हृदयावर भगवंताचा निरंतर वास असतो. एका भाषणामध्ये सुंदर सज्जनो, ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात त्याचा अत्याधिक आनंद देवाला होत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव यांनी स्वतःचे हित सारून घेतलं. देवाला आपलं सण करून घेतलं. हे झाले धन्य माता पिता. ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात त्याच्या आईकडल्या व वडिलांकडल्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. हे वाचून शिवाजी महाराजांच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकते. शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचे वर्णन विविध व्यक्तींनी केले आहे. त्यातील काही परदेशीयांनी केलेले वर्णन बघा. कासवाडा गाड म्हणतात, शिवाजी केवळ काम करण्याचे तप असणारा पुरुष नसून त्याचे शरीर डोळे आहे व छता सोडायला ही लाज
हेनरी ऑक्सलर म्हणतात, चेहरा अतिशय सुंदर पाणीदार, इतर मराठ्यांच्या मानाने पूर्ण गोरा, डोळे तीक्ष्ण, नाक लांब बाकूदार व थोडेसे खाली आले आहे. दाढी कापून हनुडीच्या वेळ टोकदार, मिशा बारीक व मुद्रेंद्र, निश्चय, कठोरपणा, जागरूकता ही गुण स्पष्ट दिसून येतात. रेव्हॉल्डरेस्कीने म्हणतात, चेहरा अतिशय सुंदर पाणीदार, आपल्या राजाची दृष्टी कशी आहे, तीक्ष्ण व सर असून त्यांचा वर्णही इतर देशबांधवांपेक्षा अधिक गोरा आहे. आपल्या भारत देशातील संत समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शिवाजी वीर आहे, धीर आहे, उदार आहे, शूरवीर आहे. रवींद्र परमानंद म्हणतात, लावण्य पार सुवर्णासारखे निरोगी शरीर, मान अत्यंत सुंदर व खाण्याचे आहे उंच पुरे, नेत्र कमळासारखे सुंदर, मुख सवगतच हसरे, स्वर मेघासारखे गंभीर, विशाल छाती आणि मोठे बाहू. बोल छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी
माझे ठाईक मन